परिस्थिती कशी असली तरी शरद पवार मात्र काम करत राहतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शरद पवार यांचं कौतुक करण्यात आलंय। हार जीतची पर्वा न करता शरद पवार काम करतात असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। शरद पवारांचं आता फडणवीसांनी कौतुक केलेलं आहे। कुठलीही परिस्थिती असो शरद पवार मात्र काम करत राहतात अशा प्रकारची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचं कौतुक करताना नेमकं काय म्हटलंय। शरद पवारांबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात असं यावेळी फडणवीसांनी पवारांचं कौतुक करताना म्हटलंय। पण काही गोष्टी अशाही आहेत ज्या मी स्वीकारत नाही, पण मी त्यांचं सातत्यानं कौतुक करतो। या वयातही ते जिंकले हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी ते काम करत राहतात, कायम काम करत राहतात असं म्हणत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचं कौतुक केलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत होते। सुशांत, आपण खरं तर पाहतोय शरद पवार एक देशाचे नेते आणि त्यांचं आता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कौतुक केलेलं आहे। परिस्थिती कशी असली तरी शरद पवार कायम काम करत राहतात असं त्यांनी म्हटलं। काय सांगशील सविस्तर? कारण अगदी बरोबर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान हे कौतुक केलेलं आहे शरद पवारांचं। ही पहिली वेळ नाही, कारण आपण जर बघितलं असेल तर वानखेडे येथील कार्यक्रमात देखील शरद पवार यांच्या कामाचं कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। याही वयात शरद पवार कसं काम करतात, किती पराभव पत्करावे लागले तरी ते त्याच जोमाने काम करतात, अशा आशयाचे खरं तर हे कौतुक आहे। आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुका असेल किंवा विधानसभा निवडणुका असेल, ज्या पद्धतीने शरद पवार यांनी पक्षासाठी काम केलं होतं, ज्या पद्धतीने त्यांनी दौरे केलं होतं या वयात देखील त्याचं कौतुक सगळीकडून होत होतं। आता मुख्यमंत्र्यांनी खुद्द त्यांच्या कामाचं कौतुक केलंय। आपण जर कारण बघितलं असेल तर गेल्या काही महिन्यांपासून अशी देखील चर्चा आहे की राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे जे खासदार आहेत ते अजित पवार यांच्याकडे येऊ शकतात, कारण केंद्रात भाजपला खासदारांची संख्या वाढवायची आहे आणि त्याचमुळे कुठेतरी या भेटीगाठी आहेत, हे कौतुक आहे का असं देखील आता म्हटलं जातंय। त्यातच काल देवेंद्र फडणवीसांनी एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये शरद पवार यांच्या कामाचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे हे कौतुक आहे की येत्या काळात काही राजकीय समीकरणं बनतील महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात। कारण आपण जर बघितलं असेल कारण तर राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळी फूट पडली त्यावेळी अजित पवार यांची राष्ट्रवादी ही भाजपसोबत आली, मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही अजित पवारांना। तर दुसरीकडे शरद पवार यांची ताकद जी आहे ती लोकसभा निवडणुकीत दिसली आणि त्यांचे सर्वाधिक खासदार जे आहेत ते निवडून आले आणि याचमुळे मागील काही दिवसांपासून हीच चर्चा आहे की शरद पवार यांचे काही खासदार असतील ते राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे जातील आणि भाजप महायुती आणि एनडीए मध्ये कुठेतरी सामील होतील। त्याचमुळे हे कौतुक केलं जातंय का अशी देखील आता चर्चा रंगलेली आहे। खरं नक्कीच सुशांत, आपल्याशी असेच जोडलेले राहा। खरं तर आपण पाहतोय की शरद पवार यांचं देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलंय।